का मावळो सरला दिवो, रात्रीचा न करी प्रसवो, तेणे गगने हा भावो वाखाणीला. म्हणाले का मावळो सरला दिवो, आता दिवस मावळला, रात्रीचा न करी प्रसवो, आणि जर रात्र झाली नाही तर तेणे गगने हा भावो वाखाणीला. म्हणजे जे आम्हाला स्पष्ट करायचं आहे ती स्थिती अशी आहे की सूर्य मावळला आहे पण रात्र झालेली नाही. दिवस असताने जाऊनी आणि झाली नाही रजनी, तई दिवस रजनी वाचुनी आकाश जैसे. संधिकाल त्या आकाशा समान आहे आत्म्याचे आत्मपण, त्या आकाशा पाहून हा भाव वर्णिला. तेणे गगने हा भाव वाखाणीला. म्हणजे त्या आकाशाकडे बघून ह्या भावाचं वर्णन केलं. का मावळो सरला दिवो, म्हणजे सूर्य मावळलेला आहे पण अजून पूर्ण रात्र झालेली नाही आहे. म्हणजे सूर्य अस्तांचलाला गेला की त्याचं दर्शन होत नाही, पण अजून पुढचा काळ पुष्कळ राहतो. उन्हाळ्यात तर हे जास्त जाणवतं की तो मावळला असं वाटतं, पण उजेड पुढे अर्धा पाऊण तास शिल्लक असतो. तिकडे म्हणजे चंद्रसुद्धा जर उगवला तरी सुद्धा सूर्याचा प्रकाश जास्त वाटतो, पण चंद्र उगवला याची जाणीव होत नाही. अर्थात रजनी आणखीन पुढची गोष्ट आहे. तर ते म्हणाले की पण रात्र झाली आहे असं वाटत नाही. ही जी स्थिती आहे म्हणजे कशी की ना दिवस आहे ना रात्र आहे. आता इथे विषय कोणता वर्णन केला आहे, उपनिषदांनी वर्णन केलेला विषय आहे की तो जवळ आहे का, तदंतिके तद्दूरे. तो जवळ आहे, हो जवळ आहे. तो दूर आहे, हो तो दूर आहे. म्हणजे तो गतिमान आहे, हो गतिमान आहे. तो स्थिर आहे, हो तो स्थिर आहे. म्हणजे त्याच्याबद्दल असा नेमका एक कोणता तरी गुणधर्म सांगता येत नाही. तो हेही आहे तेही आहे, हेही नाही तेही नाही. याचं वर्णन मी आपल्याला कधीतरी बोलले असेल. ते भारताचा अमोल ठेवा नावाचं नानी पालखीवालांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या इलेक्ट्रॉनचं आणि पूर्ण ॲटॉमिक स्ट्रक्चरचं म्हणजे अणुरचना कशी असते त्याच्याबद्दल स्पष्टीकरण देताना आणि मग पुढे काही 2-3 संदर्भ एकत्र घेऊन त्यांनी असं म्हटलं आहे की आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे, सगळ्यात शेवटच्या वर्तुळातला असणारा जो तो कण आहे, विद्युत कण, आपला इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं, विद्युत कण नाही, ऋण प्रभारित कण. तर तो इलेक्ट्रॉन जो आहे तर तो ज्या तऱ्हेने व्यवहार करतो किंवा त्याच्याबद्दल जसं सांगता येतं की त्याच्यातल्या कणांच्या वरती तो पदार्थ कोणता हे अवलंबून आहे ना. म्हणजे हे सोनं आहे का, हे लोखंड आहे का, हे तांबा आहे का, पितळ आहे, काय आहे, ते आउटरमोस्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरती अवलंबून आहे. आणि ते म्हणाले तो इलेक्ट्रॉन जो हे सगळं ठरवतो तो गतिमान आहे का, तर हो म्हणावं लागतं. तो गतिमान नाही का, तर नाही म्हणावं लागतं. त्याला वजन आहे का, तर आहे म्हणावं लागतं. वजन नाही का, तर नाही म्हणावं लागतं. ते म्हणाले त्याच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट तशीच सत्य आहे असं म्हणावं लागतं. म्हणजे कुठल्याही एका निष्कर्षाप्रत येऊन तो असा आहे असं म्हणता येत नाही. हा एक मुद्दा मांडला. दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की हे सगळे इलेक्ट्रॉन्स ज्या फॉर्ममध्ये आहेत, एक तर ते कणांचे पुंज म्हणजे क्वांटम फॉर्ममध्ये आहेत, आणि नाही तर ते वेव्ह फॉर्ममध्ये आहेत, त्यांच्याकडे लहरी आहेत. तर म्हणाले हा म्हणजे सगळा प्रकार किंवा ही जी वहन आहे त्याचं ते वहन नेहमी लहरींच्या स्वरूपामध्ये असतं का ते क्वांटम फॉर्ममध्ये असतं हे काही सांगता येत नाही. मग ते म्हणाले तो कदाचित सोमवार, बुधवार, शुक्रवार क्वांटम असतो, मंगळवार, गुरुवार, शनिवार तो वेव असतो, असं त्यांनी वर्णन केलं. म्हणजे हे पालखीवाल्यांनी फक्त त्या सायंटिस्टची वचनं उद्धृत केली आहेत. आत्ताचं ते लोकांना खूप पॉप्युलरली सिक्रेट काय पुस्तकाचं नाव आहे, बरोबर आहे ना, हां सिक्रेट. त्या पुस्तकामध्ये दुसरं काही नाही आहे. अनेकांची अनेक मतं फक्त नोंदवलेली आहेत काही संदर्भामधली. म्हणजे सगळ्याच वेळी संदर्भ पण एकच ठेवला आहे असं नाही आहे, थोडा संदर्भ मागे पुढे पण घेतला. तसंच पालखीवालांनी प्रकरणवाईज चांगलं केलं आहे. त्यांनी एकेका विषयाशी संबंधित विषय ठेवलेत.
मग त्यांनी सांगितलं आमचं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म कसं आहे. तर पालखीवाला असं म्हणतात की आमच्या ब्रह्माबद्दल आम्ही काय सांगावं किंवा काय त्याची व्याख्या करावी किंवा तो काय कशातून निर्माण करतो, तो किती अद्भुत आहे. तर त्याची अद्भुतता ज्या दिवशी, म्हणजे एक सायंटिस्ट म्हणतो तेच नोंदलेलं आहे, त्याची अद्भुतता ज्या दिवशी विज्ञानाला समजेल त्या दिवशी विज्ञानाच्या पुस्तकामध्ये ब्रह्मानी केलेल्या चमत्काराच्या गोष्टीच आम्ही सायन्स म्हणून वाचायला लागू. त्याचं कारण असं, आम्ही ते कुठे वाचतो, आम्ही पुराणात वाचतो. त्यांनी केलेल्या सगळ्या घडवून आणलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही पुराणात पाहतो. तिथे सांगतात आम्हाला ते की काही चमत्कृती आहे, काही विशेषता आहे. आता मला 1-2-3 पुराणं सांगायची वेळ आली, त्याच्यातलं बहुतेक मी चुकत नसेल तर नारद पुराण असावं असं वाटतं मला. त्या नारद पुराणात किंवा जास्तीत जास्त ब्रह्मपुराणामध्ये त्यांनी फक्त संगीतावरतीच 2 चॅप्टर्स लिहिलेले आहेत आणि संगीतातल्या प्रत्येक स्वराचे लाभ काय आहेत. म्हणजे संगीत म्हणून तर त्यांनी वेगळं वर्णन केलेलं आहे, पण त्याचे आम्हाला वैयक्तिक लाभ काय होता, म्हणजे त्याचे सगळे चमत्कारच आहेत असं म्हणायला लागेल की त्या संगीताचे चमत्कार, षड्ज कसा आहे, पंचम कसा आहे, मध्यम कसा आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याची फलं काय आहेत, त्या स्वराची पण फलं त्याच्यामध्ये दिलेली आहेत त्या पुराणामध्ये. म्हणजे आता हे पुराण म्हणजे पुराणातली वांगी पुराणात, कारण आम्ही ती टिकवण्यापुरती शेवटी पुराणं चालू ठेवली होती की आता तर शेवटचा पण हा पुण्यात आता मला नाही वाटत कुठे पुराण कुठल्या मंदिरात आता सांगितलं जातं. नाहीतर अगदी शेवटी म्हणजे आपल्या मोदी गणपतीच्या इथे शेंडे शास्त्री सर्वात शेवटचे तर पुराणिक नक्की होते. ते पुराण सांगत होते, ते नेहमी सांगायचे की म्हणाले मी पुराण सांगायला सुरुवात एवढ्याकरताच केली की पुराण टिकलं पाहिजे. आणि म्हणाले मी सांगायला होतो कोण ऐकायला येत होतं, कोणी ऐकायला येत नव्हतं, पण मी त्या मोदी गणपतीच्या मंदिरात बसून जोरात पुराण सांगायचो. लोक म्हणायचे अहो समोर नाही मनुष्य आणि तुम्ही कशाला एवढी घसाफोड करता. तर ते म्हणाले अहो एवढा आवाज ऐकून कुणाला तरी वाटेल की बाबा आज बरीच गर्दी दिसतीये, काय चाललंय बघू, म्हणून म्हणाले लोक बघायला येतील. पण खरंच पुढे त्यांच्या पुराणाला गर्दी व्हायला लागली, ते मंदिर भरायला लागलं. एक चांगली योजना म्हणा किंवा तो परिपाठ म्हणा दीर्घकालपर्यंत त्यांनी चालवलं. अलीकडे जसं त्यांना होईन असं झालं तसं त्यांनी बंद केलं. पण सांगायचा हेतू असा की आम्ही तरी दुसरं काय करतो की सकाळी उठून उपासना केली, ज्ञानाची साधना केली किंवा वैयक्तिक साधना केली, तर संध्याकाळी 4 वाजता त्याच परब्रह्माच्या मनोरंजक कथा ऐकायला तर पुराण ऐकायला जातो. कारण पुराणातलं जे तत्व आहे ते तर काही आम्हाला कळत नाही, कारण पुराण कशाकरता का आणि कसं लिहिलं आहे ते पांडुरंग शास्त्री गोस्वामींची पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं एक पुस्तक आहे माझ्या कल्पनेप्रमाणे, ती शंकराचार्यांच्या स्तोत्रावरचे 2 भाग आहेत आणि मी म्हणते आहे हे पुस्तकाचं नाव मी विसरली, पण त्याच्यामध्ये दत्त संप्रदाय आणि असं बरंच काही विषय आहेत. आता मला बरोबर तो विषय आठवत नाही, पण त्याच्या पहिल्याच चॅप्टरमध्ये म्हणा किंवा भागामध्ये म्हणा, प्रकरणामध्ये त्यांनी जो विषय घेतला आहे तो अत्री मुनींच्या ठिकाणचा विषय घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्या ग्रंथामध्ये त्यांनी ग्रहणं कशी लागतात याचं वर्णन केलं आहे तो विषय घेतला. आणि मग त्या ग्रहणांचं सांगोपांग वर्णन करून झाल्यानंतर इथे त्या पांडुरंग शास्त्री गोस्वामींनी त्याच्यावरती टिप्पणी लिहिली आहे आणि त्यांनी सांगितलं की या जो काही भाग आहे या भागात आम्ही वाचलं की ही ग्रहणं अशी लागतात आणि मी तुमच्यापुढे हे विशद केलं. ते शास्त्रीजी म्हणतात, पांडुरंग शास्त्रीजी, की म्हणाले आता मी तुम्हाला ग्रहणांचं ज्याच्यावरून निवेदन केलं त्याच ऋचांचा अर्थ गायत्री मंत्राचं विधिविधान कसं आहे या प्रकाराने पण लागतो. आता हे तिथे वाचल्यानंतर मला त्याचा क्रॉस रेफरन्स आपल्या गीता प्रेस गोरखपूरच्या कल्याण अंकातला आठवला. कल्याण अंकामध्ये त्यांनी वेदाच्या संदर्भामध्ये वेद वाचण्याच्या आपल्याकडे 40 पद्धती होत्या. आणि म्हणजे आता आपण जसं एखादं भाष्य घेतो, आता इथे कसं आपल्याला काय ज्ञानेश्वरांना म्हणायचं या ओवीवरून ते आपल्याला उलगडत नाही, पण आपण भाष्यकारांनी त्याचं स्पष्टीकरण काय दिलंय,
मग त्या स्पष्टीकरणात जे भाष्यकाराला वाटलं ते आणि त्या ओवीच्या अगदी बरोबर शब्दापाशी आपण कसे पोचू शकतो ते, त्याचा आपण थोडा विचार करतो आणि मग असं म्हणतो की या दिशेने आपण गेलो तर हा विषय आपल्याला बरोबर समजेल. आणि म्हणून कुणाचं ना कुणाचं तरी भाष्य घेऊन किंवा त्याच्यावरचा ग्रंथ घेऊनच अभ्यास करावा लागतो, त्याशिवाय विषय समजत नाही. कोणतंही दर्शन असो काही असो, तर त्या दर्शनाचा अभ्यास करताना जशी आधार लागतात तसं त्यांनी म्हटलं आहे की नुसतं वेद वाचायला सुद्धा 40 ग्रंथ होते की कसा वाचायचा, कोणत्या अक्षरानंतर कोणतं अक्षर, कोणत्या शब्दानंतर कोणतं शब्द, कोणत्या श्लोकानंतर कोणता श्लोक, अशा प्रत्येक छोट्या छोट्या त्याच्या संहिता उपलब्ध आहेत. तर त्यांनी त्यामध्ये जे लिहिलं होतं त्या 40 संहितांच्यापैकी अलीकडे म्हणजे आता फक्त 11 संहिता त्याच्या उपलब्ध राहिलेल्या आहेत. बाकीच्या एवढ्या संहिता त्याच्या गेल्या, त्या आता कालाच्या ओघामध्ये नष्ट झालेल्या आहेत. तर इथे हा विषय इथून कुठेपर्यंत गेला त्याचं कारण एकच आहे की ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माला आम्ही कसं ओळखायचं, त्याचं वर्णन आम्ही कसं करायचं, ते कसं आहे ते शब्दांनी निर्देश करता पण येतं, ज्या शब्दांनी मांडायचं आहे त्या, आणि त्याच शब्दात केलेला निर्देश पण ते आपल्याच दुसऱ्या लक्षणांनी छेद देतं आणि त्याला दूर करतं, किंवा ती जी आमची त्याच्या ज्ञान करून घेण्याची भूमिका आहे ती भूमिका नष्ट करतं. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की हा दिवस आहे, ही रात्र आहे. तर दिवस पण जेव्हा नाही आहे आणि रात्र पण जेव्हा नाही आहे तेव्हाचा संधिकाल आहे, आपल्याला माहिती आहे. पण त्या संधिकालाला ना आम्ही दिवस म्हणतो ना आम्ही रात्र म्हणतो. तसं परमेश्वराला ना सुख ना दुःख ना उजेड ना प्रकाश, कुठल्याही द्वंद्वामध्ये आम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही, त्याला कोणत्याही प्रकाराने आम्हाला वर्णन करून सांगता येत नाही. म्हणून त्यांनी इथे म्हटलं तेणे गगने हा भाव वाखाणीला. म्हणून त्याच्यामुळे गगनाचा हा भाव आम्ही वाखाणला, म्हणजे आम्ही जे आकाशामध्ये हे दिसतं त्या गोष्टीचा आम्ही नेमका आधार समजून घेण्याकरता घेतलेला आहे. घेतला श्वासू बुडाला, घापता नाही उठिला, तैसा दोही शिवतला नव्हे जो अर्थ. पुन्हा त्याच प्रकाराने सुरू केलंय. घेतलेला श्वास सोडला आणि नाही दुसरा घेतला, ऐसी या त्या वेळेला जी आत्म्याची स्थिती असे त्या स्थिती परी चिन्मात्र वस्तू निर्धारी, येथे शंकाच दुसरी तिसरी येणे नाही. त्यांच्या योगमार्गाच्या आधाराने त्यांनी दृष्टांत दिला. म्हणजे पूरक, कुंभक आणि रेचक. अंतरकुंभक झाला. रेचकाने श्वास बाहेर टाकला. आता श्वास बाहेर टाकला आहे आणि पुढचा श्वास घेतला नाही आहे, त्यावेळी बाह्य कुंभक आहे, त्यावेळी काही अंतकुंभक नाही आहे. त्यावेळी बाहेरच श्वास सोडलेला हा घट आतमध्ये ॲज गुड ॲज रिकामा आहे. म्हणजे खरा पुरता रिकामा नाही आहे, पण रिकामा असल्यासारखा आहे, रिता आहे, म्हणजे म्हणण्यासारखा आहे. कारण का? कारण तो पूर्णरित्या होतच नाही. कारण जरी श्वास सोडला तरी सुद्धा सोडलेल्या श्वासातला जो रेसिड्युअल कार्बन डायऑक्साईड आहे तो शरीरात राहतोच. आणि म्हणून आपल्याकडे कुंभक करताना कुणातरी योग्य माणसाकडनं शिकून घेतल्याशिवाय कुंभक करायचा नाही. दीर्घ श्वसनाला अडचण नाही आहे, पण कुंभकाला अडचण आहे. कारण तुम्ही अंतकुंभक जरी केला किंवा ते म्हणतात तुम्ही बाह्य कुंभक जरी केला तरी सुद्धा दोन्ही कुंभकामध्ये राहिलेला कार्बन डायऑक्साईड हा जोपर्यंत सांगणाऱ्याला त्याच्यातलं बरोबर माहिती नाही आहे तोपर्यंत तो आमच्या मेंदूला त्रास देणार आहे. तो राहिलेला कार्बन डायऑक्साईड हा मेंदूमध्ये जे ऑक्सिजनमुळे त्याला जी तरतरी येते आणि कार्बन डायऑक्साईडमुळे त्याला जी मरगळ किंवा त्याच्यामध्ये टॉक्सिन्स किंवा विषद्रव्य विषाणू ही जी शरीरामध्ये फैलावू शकतात ती त्या ठिकाणी त्याच्या देहाला त्रास देऊ शकतात. आणि त्याचं उत्तर कोण देऊ शकतो? जो प्राणायामाचा व्यवस्थित अभ्यास करून ज्यांनी ते आत्मसात केलं आहे तोच देऊ शकतो. तसं ते इथे सांगतात की घेतला श्वासू बुडाला. जो श्वास घेतला आहे तो आम्ही सोडलेला आहे आणि नाही दुसरा घेतला, ऐसी या त्या वेळेला जी आत्म्याची स्थिती असे जीवाची, त्या
त्या स्थिती परी चिन्मात्र वस्तू निर्धारी, येथे शंकाच दुसरी तिसरी येणे नाही. मग आता यातलं काय धरायचं, हा जो दृष्टांतानी, त्या दृष्टांतानी एकच धरायचं की आपल्याकडे हठयोग प्रदीपिकेमध्ये जसं म्हटलेलं आहे की चैतन्य ची जी गती आहे की ज्या गतीने चित्त चालतं, तर त्या चित्ताला जी गती मिळते ती गती श्वासाने मिळते आणि चित्ताचं चलन सुरू होतं. चित्त जेव्हा चलित होत नाही किंवा त्याला जेव्हा चलन मिळत नाही ते केव्हा मिळत नाही, जेव्हा श्वासोश्वासाची गती कुंठित झालेली असते. ते स्तंभन आहे श्वासोश्वासाचं, आणि त्या कुंभकातून निर्माण जे होतं ते स्तंभन निर्माण होतं. तर ह्या ज्या स्तंभित वृत्ती आहेत, म्हणजे वृत्ती आता हालचाल करत नाही, चित्तवृत्तींची हालचाल थांबली, म्हणजे त्या कुंभकाबरोबर त्याची हालचाल थांबली. चित्तवृत्तीची ज्या क्षणी हालचाल थांबली त्या क्षणी बरोबर जो अनुभव आहे तो अनुभव आत्म्याचा आहे. तो आत्म्याचा अनुभव म्हणजे कशाचा अनुभव आहे, तर तो अनुभव जो आपल्याला येतो तो आत्म्याच्या मूळ स्थितीचा अनुभव येतो. तो अनुभव बाकी कशाचा येत नाही, तो आत्म्याच्या मूळ स्थितीचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे चित्तवृत्ती जेव्हा स्तंभित होतात तेव्हा फक्त आता आत्म्याला वृत्तीच नाही, त्यामुळे फक्त आत्मा त्याच्या दर्शनाकरता अधिक पुढे येतो, अधिक बाहेर येतो. म्हणजे माऊलींनी इथे सांगितलंय की त्यावेळी जसं खंडित खंडित का होईना पण आत्म्याचं दर्शन होतं. आता हा आधार त्यांनी पूर्णपणे योगमार्गातल्या प्राणायामाच्या प्रक्रियेमधून घेतलेला आहे आणि त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की प्राणायामाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला वृत्तीस्तंभन, आपण हे वृत्तीस्तंभन अनेक वेळा पाहू शकतो किंवा थोरा मोठ्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतं की एखादी व्यक्ती जर जप करत राहिली तर जप करता करता त्या वृत्ती त्या आत्मतत्वाशी इतक्या एकरूप होतात की तो जप पण थांबतो आणि हालचाल पण थांबते. आता तो देह नुसताच रिकामा घट बनतो आणि तो तसाच राहतो, तो तसाच स्थिर. जितक्या काळपर्यंत वृत्तींचं स्तंभन म्हणजे थांबणं किंवा स्थिर होणं, स्तंभित होणे म्हणजे कुंठित होणे, त्या एका प्रकाराने थांबलेल्या राहणे, ही स्थिती जो वर येते, ज्या काळापुरती येते, त्या काळापुरतं त्यांनी सांगितलं जो अनुभव येतो तो चैतन्याचाच येतो. कारण त्यावेळी चैतन्याशिवाय दुसरं कार्यकारी नसतं, कारण चित्त कार्यकारी नाहीच आहे. चित्त कार्यकारी केव्हा आहे, जेव्हा गती आहे तेव्हा. आणि म्हणून हठयोगाचं एक तत्व आहे, चले वाते चले चित्तम. जो जेव्हा शरीरामध्ये हवा, वायू, प्राण, श्वासोच्छ्वास चालू राहतो तेव्हाच चित्ताचे ठिकाणी होणारे जे काही विकार आहेत किंवा चित्ताचे बदल आहेत, वृत्तीचे तरंग आहेत, ते चित्ताचे व्यवहार होतात. तोपर्यंत चित्ताचे व्यवहार होत नाहीत. म्हणून त्यांनी सांगितलं चित्त आमच्याच जवळ आहे, ते व्यवहार करणारच चित्त आहे, पण त्याला क्षणकाल स्तंभित केलं तर आम्हाला अनुभव कशाचा येतो, त्या स्तंभनाच्या काळामध्ये आत्मतत्वाचा अनुभव येतो. त्यावेळची जी स्थिती आहे, म्हणून ते पुढे आता आपण वाचू. घेताला श्वासू बुडाला, घापता नाही उठिला, तैसा दोन्ही शिवतला नव्हे जो अर्थू. तर त्या म्हणतात घेतलेला श्वास सोडला नाही आणि दुसरा घेतला नाही, ऐसी या त्या वेळेला जी आत्म्याची स्थिती असेल त्या स्थिती परी चिन्मात्र वस्तू निर्धारी, येथे शंकाच दुसरी तिसरी येणे नाही. तैसा दोन्ही शिवतला, शिवतला किनारे, नव्हे जो अर्थून. तसं दोन्ही टोकांना किंवा दोन दिशांना किंवा दोन भूमिकांना इथे काही अर्थ उरत नाही, किंवा त्याला अर्थ म्हणजे हेतू किंवा कारण, त्याला काहीच कारण उरत नाही. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की ज्यावेळी एक श्वास घेऊन झाला तो टाकला आणि दुसरा श्वास घेतला नाही, त्यावेळी आत्म्याला म्हणजे कोणाला, परमात्म्याला नाही, आमच्यातल्या जीवात्म्याला. जीवात्मा कोणाशी निगडीत आहे, तो चित्ताशी निगडीत आहे, परमात्मा निगडीत नाही आहे. म्हणून त्याचं पुढचं स्पष्टीकरण काय आलं, तशी चिन्मात्र वस्तू आहे.
जी आमच्या आत्म्याची विशुद्ध स्थिती होते तशी ती चिन्मात्र वस्तूची स्थिती आहे. म्हणजे विशुद्ध अवस्थेला प्राप्त होणे आणि त्याचा थोडा थोडा प्रत्यय येणे, वृत्तींचं स्तंभन होणे हे साधकाच्या ठिकाणी फार अलीकडच्या पातळीवर असल्यामुळे वृत्ती स्तंभित होतात. त्या सत्वगुणांनी होतात, त्या प्राणायामानी होतात, त्या भक्तीच्या मध्ये होणाऱ्या एकाग्रतेतून होतात, त्या भक्तीच्या किंवा भावाच्या उत्कटतेतून होतात. वृत्तीस्तंभन अनेक प्रकारांनी होतं आणि म्हणून वृत्तीच्या स्तंभनाचा त्यांनी या ठिकाणी दृष्टांत घेतलाय की अवघाची करणी, विषयांची घेणी, करिताची एक एक क्षणी जे की आहे. की अवघाची करणी म्हणजे साधन, अवघ्या इंद्रियांकडून विषयांचे होत असता सेवन, विषयांची घेणी, त्या व्यापारकाली जाणं जैसा आत्मा तैसी वस्तू. करिताची एक एक क्षणी जे की आहे म्हणजे अन्य अन्य इंद्रियांचे, अन्य अन्य विषय साचे आणि त्या त्या सेवन विषयाचे प्रयत्ने करीती इंद्रिय प्रयत्न करीती, आपुला विषय सेविती, परी अन्य विषयाची प्राप्ती न होय तयाते. म्हणजे डोळ्यास नये ऐकावया, कानास नये पाहावया, नाकास नये चालावया, करपदांना सुवास न कळे, परी या सर्व विषयांचे अवघे रस एक समयावच्छेदे आत्म्यास येतात की भोगण्यास यत्न केल्या वाचुनी. म्हणजे प्रत्येक विषयामाझारी जो रस भरेला निर्धारी, तो ज्याच्या बळावरी तो रसाचाही रस. डोळे पदार्थ पाहती, कान शब्दाते ऐकिती, परी हे ऐकण्या पाहण्याची गती नाही ठाई तयाच्या. डोळ्यांचा डोळा पाहत, कानाचा कान ऐकत, नाकाचे नाक वास घेत, प्रयत्न केल्या वाचवी. आत्मतत्व कसं आहे, त्याला ना नाक आहे, ना डोळे आहेत, ना हात आहे, ना पाय आहे, पण तरी ते पाया वाचून चालतं, नाका वाचून वास घेतं, काना वाचून ऐकतं, डोळ्या वाचून पाहतं. हे सगळे जे अनुभव आहेत ते सगळे अनुभव ह्या आत्मतत्वाच्या ठिकाणी घेतले जातात. प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगळा असेल पण आत्मा एका वेळी सगळ्या विषयांचं ग्रहण करतो. आत्म्याच्या ठिकाणी ग्रहण करण्याचं सामर्थ्य अधिक आहे आणि म्हणून आजच आमचा सकाळचा योगसूत्राचा विषय हाच होता की प्रत्येक इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय आपापल्या परीने त्याचा अनुभव घेत असतील, पण आत्म्याच्या, आपण पूर्वीसुद्धा काही निमित्ताने तो विषय मांडलेला आहे इथे, की आत्म्याच्या पातळीवर ज्ञान कसं होतं आणि चित्ताच्या पातळीवरती ज्ञान कसं होतं. चित्ताच्या पातळीवरती ज्ञानाची प्रक्रिया ही लौकिक आहे, आत्म्याच्या पातळीवरती ज्ञानाची प्रक्रिया ही अलौकिक आहे. चित्ताच्या पातळीवर ज्ञानाच्या प्रक्रियेला करणं म्हणजे साधनांची आवश्यकता आहे. आत्म्याच्या पातळीवरती त्याला कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही. जसं आपण अंतःकरण, जी सूक्ष्म करणं आहेत त्या करणांच्या बद्दल सुद्धा आपण म्हणतो की मनामध्ये उत्कटतेने एखादा भाव निर्माण झाला तर तो तिथे पोचतो जिथे पोचवायचा आहे तिथे. किंवा एखाद्याला वाटलं नाही आता या माणसाची खूप आठवण होते, एक फोन करावा, आणि तो फोन करण्याकरता जेव्हा तिथे फोन जवळ जातो तर नेमकी रिंग वाजलेली असते, आपण फोन उचलतो, तो त्याच व्यक्तीचा फोन असतो. आपण असं कसं आपल्या मनात आलं आपण फोन करूया आणि फोन बरोबर कसा आला, त्याचं कारण आहे की आत्मतत्व हे कालाच्या अतीत आहे. त्यामुळे त्याला वाटलं, मला वाटलं, मला आत्ता वाटलं, त्याला आत्ता वाटलं, फक्त आत्म्याला ज्ञान झालं की त्याला ज्ञान झालं की याला उत्कटतेने त्याची आठवण झालेली. त्याबरोबर त्याला तो सिग्नल मिळाला, त्याला ते ज्ञान त्याच्यापर्यंत पोचलं आणि ते पोचल्यावरती त्यांनी तिथून लगेच विचार केला, अरे या व्यक्तीला आपण आज बरेच दिवसात फोन नाही केलेला, आत्ताच्या आत्ता आधी फोन करूया. मग त्याचा फोन आल्यावर मग आपल्याला वाटतं अरे असं कसा फोन आला, आपण करायचं म्हणत होतो, आज आला. मग आपण म्हणतो अहो तुम्हाला खोटंच वाटेल, आता मला तुमचीच आठवण झाली होती, मी तुमचाच नंबर काढत होते डिरेक्टिव्ह, तुम्हालाच फोन करत होते, पण नेमका तुमचा फोन आला. ही जी स्थिती आहे ना,
ही आत्म्याची स्थिती, की त्या आत्म्याला ह्या अंतःकरण म्हणजे ज्यावेळी आमच्या मनातला भाव हा मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्पात्मक येतो तेव्हा हे असं नाही घडत. आमच्या मनात असं 100 वेळा येतं, आता या माणसाला फोन करूया, मग त्या अशा वेळी काही त्या माणसाचा प्रत्येक वेळी फोनच येतो असं नाही. पण कोणत्या वेळी असा विचार आल्यावरती फोन येतो किंवा केव्हा हे एकमेकांची ज्याला वेवलेंथ म्हणतो ती जुळली जाते किंवा ती तार जुळते किंवा ती लय साधली जाते किंवा तो निरोप तिथपर्यंत बरोबर पोचतो आणि ती घटना एकसारखी 2 ठिकाणाहून घडते, ज्यावेळी विचार हा कोणत्याही विकाराच्या रहित असतो, ज्यावेळी त्या विचाराचं स्फुरण हे शुद्ध असतं. शुद्ध स्फुरण जे आहे ते आत्म्याच्या पातळीवर निर्माण झालेलं ज्ञान आहे. आणि म्हणून ते आमच्या ठिकाणचं त्या क्षणाचं स्फुरण हे कशाशीही जोडलेलं नाही आहे. जर आमच्यातली सात्विकता चांगली असेल, जर आमच्या चित्ताच्या ठिकाणी मलिनता कमी असेल किंवा आमचं मन फार 5-25 गोष्टीमध्ये व्यग्र नसेल, कारण आम्ही सकाळी उठल्यापासून घड्याळाच्या काट्यावर चालतो. तुम्ही जर योग्याला विचारत तो म्हणेल हे तुम्ही पहिलं सोडा योगाचा अभ्यास करायचा असेल तर, कारण तुम्ही पहिलं मोठं कंडिशनिंग तुमच्यावरती करून घेतलेलं आहे की त्या काट्याप्रमाणे पळत राहायचं, काट्याप्रमाणे पळत राहायचं. शिस्तीत चाला, पण त्या वेळेचे गुलाम नका हो. त्यांच्या दृष्टीने कशाच्याही जोखडाखाली नाही चालायचं, जोखड नाही खांद्यावर घ्यायचं. कारण योगामध्ये डिसिप्लिनच आहे, म्हणजे अनडिसिप्लिन कोणाचं बिहेवियर चालेल असं नाही आहे. त्याच्यामध्ये शिस्तीनेच व्यवहार केला पाहिजे, परंतु तो व्यवहार मात्र त्या वेळेचा ह्या वेळेत हे झालंच पाहिजे. मग ते कसं का असेल ना ते उरका, पण ते करा, त्याचा लाभ नाही होणार म्हणतात. एक दुसरं म्हणजे जितकी वेळ आहे, जितकी काही वेळेची छोटी मोठी आम्हाला संधी सापडते त्याच्यामध्ये आम्ही एक काहीतरी घुसवून देतो. चला आत्ता 1-2 मिनिटाचा वेळ आहे ना, हे एवढं काम करून टाकू. चला आता एवढं आहे ना, चला ते निरोप द्यायचा आहे देऊन येऊ. चला आता 2 मिनिटं आहेत ना, आपल्याला नंतर करायची काम आहे ती आत्ताच करून ठेवून घेऊ. ते म्हणतात तुम्ही हे जे सारखं त्या वेळेला भरत राहता त्याच्यामध्ये तुमच्या मनाला रिकाम पण राहत नाही. तुमचं मन केव्हा तरी मोकळं सोडा. त्याच्यामध्ये ते जेव्हा मोकळं सोडतो त्यावेळी मन मोकळं नाही राहत. त्यावेळी जेव्हा मन पण बाजूला जातं, म्हणजे ही साधनं बाजूला जातात आणि फक्त आत्म्याच्या ठिकाणी आमचं अनुसंधान राहतं. त्या अनुसंधानात जे स्फुरण येतं आपल्याला, ते स्फुरण हे कालाच्या अतीत आहे. त्या स्फुरणाची जी स्थिती आहे ती कालाच्या अतीत आहे. आणि म्हणून ते आपल्याला इथे आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तो तिथला विषय नाही लांबवला किंवा त्या विषयाकडे नाही वळलो आपण. इथे एकाच मुद्द्यावर आपण भर दिला की बहिःकरण आणि अंतःकरण दोन्ही आहेत. बाहेरची आम्हाला साधनं आहेत, चांगली 10 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. अंतःकरणामध्ये अंतःकरण चतुष्टय आहे. त्यामुळे ह्या प्रत्येकाचा आम्हाला काहीतरी लाभ आहे. अंतःकरण पण आम्हाला लाभ करून देतं, बहिःकरण पण आम्हाला लाभ करून देतं की अवघाची करणी विषयांची घेणी करिताची एक एक क्षणी जे की आहे. आम्हाला याकरता हे प्रत्येक तयार ठेवावं लागतं. म्हणजे आपण असं म्हणू, अहो आता डोळ्याला कॅटरॅक्ट फॉर्म झालाय, डोळ्याला दिसत नाही पण अजून कान बरे, कानाला चांगलं ऐकू येतं. म्हणजे डोळ्यांनी बघण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आमची एफिशियन्सी कमी होते, आमची त्या कार्याची त्या कर्माची क्षमता उणावते. पण जेव्हा कान चांगले आहे तेव्हा म्हणतो नाही कानाने उत्तम ऐकू येतं, तिथे काही प्रॉब्लेम नाही. किती लांबचा खुट्टा आवाज आला तरी मला ऐकायला येतो, ऐकण्याच्या बाबतीमध्ये काही अडचण नाही आहे. म्हणजे हे सगळे सिद्ध असावे लागतात. आत्म्याकरता कोणत्याही बाह्य साधनाची आवश्यकता राहत नाही. म्हणून एकाच वेळी सर्व प्रकारचा अनुभव आत्म्याला घेता येतो आणि म्हणून तो एका वेळी सर्व प्रकारचा अनुभव इंद्रियांच्या शिवाय साधनांच्या शिवाय घेतो. ही भूमिका आता ते आपल्याला सांगताय की परी या सर्व विषयांचे अवघे रस एक समयावच्छेदे आत्म्यास येताती की भोगण्यास यत्न केल्या वाचुनी. म्हणजे प्रत्येक विषया माझारी जो रस भरला निर्धारी तो ज्याच्या बळावरी तो रसाचाही रस.
ज्याच्या बळावर तो रस आम्ही अनुभवतो, की काव्य आहे आता किंवा संगीत आहे. आता गाणं ऐकायला जाणारा मनुष्य गाण्याच्या स्वरांचा आनंद घेतो, त्या स्वराच्या बरोबर हार्मोनियमच्या स्वरांचा आनंद घेतो. त्याच्याच बरोबर त्यांनी आणखीन साथीला, समजा व्हायोलिन आहे, समजा सारंगी आहे, समजा साथीला सतार आहे, जर उपशास्त्रीय संगीत असेल तर जे काय ऑर्केस्ट्रेशन तिथे तयार आहे, जो काय वाद्यवृंद त्यांनी स्वीकारलेला आहे, त्या प्रत्येक वाद्यवृंदाचा बारीक बारीक तुकडा तो मनुष्य अनुभवत असतो. म्हणजे ज्याचा कान तयार आहे त्याचा कान एका वेळी फक्त स्वर ऐकत नाही गाण्याचा, त्याच वेळी तो हार्मोनियमचा पण आनंद घेतो, त्याच वेळी तो बारीक बारीक प्रत्येकाला काय पीसेस दिलेले आहेत वाजवायला आणि त्याचं वैशिष्ट्य काय, तो एवढासा तुकडा वाजवतो. पण तो तुकडा त्याला कळतो, आम्हाला कळतो की न कळतो, पण जो संगीत दिग्दर्शक आहे त्याला ते सगळं कळत असतं की हे काय काय तुकडे त्याच्यात टाकले की याची गंमत वाढणार आहे. तर हे त्याला कसं कळतं, त्याचं श्रवणाचं ज्ञान हे एकाशी म्हणजे निगडीत नाही आहे. त्याचं श्रवणाचं ज्ञान अनेक प्रकारांनी श्रवण करण्याच्या ताकदीने युक्त आहे. आणि ही श्रवणाची ताकद ज्याची जितकी वाढली तितका त्याचा श्रवणाचा आनंद वाढला, की अरे ह्यावेळी ह्यांनी असं वाजवलं, त्यावेळी त्यांनी तबला सुद्धा ऐकत असताना तो समयवर कसा येतो, याच्याबरोबर तो मधला भरणा कसा करतो, तो बारीक बारीक बोल कोणते लावतो, ते लावताना त्याच्यात काय गंमत करतो. कारण गायल्या जाणाऱ्या शब्दाच्या बरोबरीने तबल्याचे बोल वाजवले, त्याला कुठे माहीत असतं हा किती वेळ गाणार आहे, त्याला कुठं माहीत असतं हा पाव ओळ म्हणणार आहे का सगळी ओळ म्हणणार आहे. पण त्याचं इतकं त्याच्याबरोबर लक्ष असतं आणि तादात्म्य असतं की त्याच्या बोलाबरोबर बोल जातो, त्याचा बोल थांबला की याचा बोल थांबतो. मजा त्याच्यात आहे ना, की त्याचं थांबलं की याचं थांबणार आहे. आणि त्यामुळे हा जो बारकावा आहे, हा बारकावाच त्या विषयामधली विशेषता आहे. म्हणजे बोलायचं गीताकारांच्या शब्दामध्ये तर योग कर्मसु कौशलम, हे कौशल्य वाढत जातं की त्याला त्याची जी जाणकारी आहे ती इतकी वाढत जाते की जसं म्हणजे सगळ्यात मोठं आपण कुणी कुणी काय काय अनुभव घेतले असतील माहिती आहे, पण ज्यांचे लिहिलेले आपल्यापर्यंत पोचले त्याच्यामध्ये अब्दुल करीम खान साहेबांनी जे म्हटलं की कानात ज्याच्या स्वर 100% आहे, म्हणाले आदल्या दिवशी तंबोरे लावून खोलीच्या 4 भिंतींच्या कोपऱ्यामध्ये 4 वेगवेगळ्या स्वरात लावलेले तंबोरे ठेवलेले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर तसेच पुष्कळ तंबोरे मध्ये लावून ठेवलेले आहेत, त्याच्याच बरोबर आणखीन इतर वाद्य आहेत. पण म्हणाले सकाळी उठल्यानंतर जर या कोपऱ्यातला तंबोरा घेतला तर त्या तंबोऱ्याचा स्वर कसा लागलेला आहे, त्या स्वरात स्वर लावता आला म्हणजे त्याचं जे स्मरण आहे ते स्मरण खरं. जे त्यांच्या दृष्टीने तो स्वर विसरत नाही आणि त्याच वेळी हे पण स्वर विसरत नाही. म्हणजे माणूस लावलेल्या स्वराबरोबर सुद्धा आपला स्वर लागला की नाही एकदा लावून लावून बघतो. म्हणजे हे फार वरवरच आहे. आणि ते फार म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये त्या स्वतःची कॉमेंट देताना त्यांनी लिहिलं आहे अब्दुल करीम खान साहेबांनी की गाणं एक तो ये फकीरी है या ये तो श्रीमंती है, यानी श्रीमान कोई होना चाहिए या कोई बड़ा आदमी बुजुर्ग चाहिए कि जिसके पास काफ़ी पैसा धन दौलत है. त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की गरीब हो के तो सीखो, यानी फकीर हो, त्यांचा शब्द फकीर आहे. म्हणजे फकीर हो के गाने की सेवा या गाने का आप जो कुछ रियाज करना है वो करो, नहीं तो बड़े श्रीमान हो के करो. गरीब हो के कुठे कुठल्या घरात राहू नका, हातात एक तंबोरा घ्या, कुठेही जाऊन बसा रानावनात आणि दिवस रात्र साधना करा. श्रीमंत होऊन ते त्यांनी तिथे लिहिलं आहे की मोठ्या शामियान्यामध्ये मोठा हॉल आहे, सभामंडप आहे, 4 बाजूला नाही 10 बाजूला 10 तंबोरे लावून ठेवून दिलेले आहेत. असे सगळे विद्यार्थी बोलावलेले आहेत. ते विद्यार्थी आपापला तंबोरा लावून आपल्या स्वरामध्ये गात आहेत आणि आपण आपल्या स्वरामध्ये गातोय. एवढी श्रीमंती आहे की हे मोठं वैभवानी आपण गाणं आहे. त्याच्यामध्ये गाण्याच्या वगैरे विषयात आपल्याला बोलायचं नाही आहे. हा जो विषय आहे त्याचा बारकावा ते किती पुढे ओढत नेतात. तो बारकावा इतका पुढे त्यांना का नेता येतो
त्याच्याकरताच ते त्याला नादब्रह्म म्हणतात, की तो जो नाद आहे ते ब्रह्मरूपच आहे. कारण ती त्या ठिकाणी जसं दुसरी तिथे वृत्ती पोचतच नाही, ती तेवढी एकच नादाची वृत्ती पोचते. म्हणजे रे हा स्वर तरी ऐकू येतो की नाही माहिती नाही आपल्याला, त्यांना त्या रेचा घुमणारा नाद सुद्धा ऐकू येत असे, स्वर सुद्धा लावायला लागत. कारण काय गाणं आहे, ओंकारनाथ ठाकूर घ्या किंवा अब्दुल करीम खान साहेब घ्या, त्यांच्या गळ्यातनं बाहेर पडलेला जो स्वर आहे तो अगदी स्वर्गीय स्वर आहे, की आपल्याला ते गाणं ऐकलं कीच कळतं की हे स्वर सामान्य पातळीवरचे गायलेले स्वर नाही आहेत. तर ही जी स्थिती आहे, ही स्थिती ते म्हणतात की आम्ही ज्यावेळी एखादा विषय समजतो की हा विषय असा असा आहे, हा आपल्यापुरता आपल्याला जितका समजतो तितका आपण घरातल्या मोठ्या माणसाला म्हणतो, तुम्हाला काय काही करायला काय अवघडच नाही, तुम्ही काय एवढं पटकन लिहून द्याल, तुम्ही काय ही कविता पटकन रचून द्याल. ही स्थिती येते कशी, ते जे स्फुरण आहे, ती जी प्रतिभा आहे ती बुद्धीच्या पातळीवर निर्माण नाही होत, ती आत्म्याच्या पातळीवर स्फुरण होतं. म्हणजे आपल्याकडे सोनोपंत दांडेकरांचा वाढदिवस इथे पुण्यात करायचं ठरलं होतं. पंढरपूरमध्ये कोणीतरी सोनोपंतांचे शिष्य आले होते, ते दासगणू म्हणजे ज्यांची टीका आपण आत्ता वाचतो आहे त्या दासगणू महाराजांच्याकडे आले आणि ते म्हणाले की सोनूमामांचा सत्कार करायचा ठरलेला आहे, आता म्हणाले मी पंढरपुरात आणायचं आलोय, तुम्ही सोनूमामांच्यावरती काहीतरी लिहून द्या. लिहून घ्या म्हणाले. आणि त्यांना लिहायला जायला इतकं सुंदर काव्य करून सोनूमामांच्यावरती त्यांनी पहिलं लिखाण फायनल. आता काय डोक्यात विचार केला होता सोनोपंतांबद्दल काय लिहायचं. आम्ही गोरट्याहून उत्तर काशीला गेलो होतो. ते जाताना सगळ्यांनी सांगितलं, अहो दत्तात्रेयांची आरती तुम्ही आपांच्याकडनं करून आणा, आपल्याकडे आपांनी केलेली दत्तात्रेयांची आरती नाही आहे. म्हटलं आम्ही सांगतो बा, त्यांनी करून दिली तर ठीक आहे, कारण ते उडवून लावायचे, काही सांगितलं की दुर्लक्ष करायचे, तुम्हाला काय करायचं, हे कशाला लिहायला पाहिजे असं बोलायचं. म्हणजे ते हो म्हणतील नाही म्हणतील आम्हाला माहीत नाही, पण आम्ही आपलं सांगायचं काम करतो. आम्ही तिथे गेलो, त्यांनी काय आमच्याकडे लक्ष दिलं नाही. आम्ही 4-5 दिवस राहिलो. निघायचा दिवस आला. आम्ही म्हटलं आप्पा असा असा निरोप होता खरा, पण तुमचं काही फारसं दिसलं नाही हे मर्जी आम्हाला, त्यामुळे आम्ही काही बोललो नाही तुम्हाला. ते म्हणले, अहो कविता करणाऱ्या माणसाला लोक काय म्हणतात, हा वेडा आहे असं म्हणतात. आणि तो कवी आपली कविता दुसऱ्याला ऐकवतो म्हणून बाकीची माणसं इतकी धास्तावतात की अरे हा वेडा आला म्हणून बाकीचे लोक पळून जातात. म्हणाले की हा आला की आपलं काव्य ऐकवेल. त्यामुळे म्हणाले आम्ही असे वेडे आहोत. आणि मग त्यांना सांगितलं, आमच्या उत्तमराज सहस्त्रबुद्धे म्हणून आपल्या इथले बालोद्यान प्रेसचे जे आहेत ते म्हणाले, आप्पा बघा तुम्ही आम्हाला देत असलात. ते म्हणले कागद घ्या. झालं, आरती लिहून दिली. आम्ही आलो. 2 मिनिटं सुद्धा ती आरती लिहायला लागली नाही. मग आता हे स्फुरण येतं कुठून? हे स्फुरण, ही जी प्रतिभा आहे ती आत्म्याच्या पातळीवर आहे. त्या पातळीवरती तुमचा त्या काव्यातला रस, त्या काव्यातले शब्द, त्या काव्यातला गोडवा, त्या काव्यातला म्हणजे ओज किंवा तेज, त्यांनी जे प्रभू रामचंद्रांचं अष्टक केलेलं आहे ते रामाला शोभणारच अष्टक आहे, की तो भाव रामाचा तसाच आलेला आहे, की त्याच्यामध्ये जे शब्द वापरले ते समर्थांच्या सारखे असे ठणठणीत खणखणीत शब्द वापरलेले. ते काही ठरवून आणलेत काय काय, हे पुस्तक आहे, ही डिक्शनरी आहे, ह्याला पर्यायी शब्द काय, जसं आम्ही इंग्रजी करता घेऊन बसतो की हे हा एका शब्दाला इतके पर्यायी शब्द, मराठीमध्ये असं काही नाही आहे. तसं ते सांगतात की एक एक गोष्ट समजून घेण्याकरता चित्ताला एक एक इंद्रियाची आवश्यकता आहे आणि त्या इंद्रियाच्या माध्यमामधून चित्त तो विषय समजून घेतो आणि आत्मा मात्र एकाच वेळी त्या सगळ्या इंद्रियांचे सगळे विषय एका ठिकाणी समजून घेतो. त्याला ते समजून घेण्याकरता दुसरं काही लागत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय, डोळे पदार्थ पाहती, कान शब्दाते ऐकती, परी ऐकण्या पाहण्याची गती नाही ठाई तयाच्या. डोळ्यांचा डोळा पाहत, कानाचा कान, केनोपनिषद त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या डोळ्यांनी आम्ही पाहतो त्या डोळ्याचा डोळा कोण, त्या श्रवणांचं श्रवण कोण, त्या मनाचं मन कोण. ते म्हणून केन म्हणजे कोण, त्या उपनिषदाचं नावच केनोपनिषद. पहिला प्रश्नच तो आहे की आम्ही जर डोळ्यांनी पाहतो किंवा कोण पाहतो, कोण ऐकतो, असा तो प्रश्न आहे. तर असो, आपण डोळ्यांचा डोळा पाहत, कानाचा कान ऐकत, नाकाचे नाक वास घेत,
प्रयत्न केल्या वाचून. काही प्रयत्न करावा लागत नाही, आपोआप घडतं. तया सारिखा ठावो हा हा निकराचा आत्मभावो, येणे का पाहो न पाहो लाभे. म्हणून ते म्हणतात, या वरल्या स्थिती परी आत्मवस्तू निर्धारी, मग कोठून ये तरी पाहणे न पाहणे. काहीच करावं लागत नाही. त्या आत्मस्थितीमध्ये पाहायचं आहे हा संकल्पही करावा लागत नाही, मला पाहायचं नाही आहे हा संकल्पही करावा लागत नाही. ज्या क्षणी डोळे उघडून पाहायला सुरुवात आहे तेव्हा दृश्य आहे. ज्या क्षणी डोळे उघडून पाहायचं नाही, डोळे मिटलेत, त्या क्षणी समाधी आहे. समाधी पण अवघड आहे का? नाही. लौकिकामध्ये व्यवहार करणं अवघड आहे का? तेही नाही. दोन्ही अवघड नाही आहे. जो आत्मस्थितीला जाऊन पोचलेला आहे त्याला दोन्ही अवघड नाही. आज सकाळी आमचा हा विषय होता की आत्मतत्वाच्या पातळीवरती ज्ञान कसं होतं, चित्ताच्या पातळीवरती ज्ञान कसं होतं. चित्ताच्या पातळीवरचं ज्ञान लौकिक आहे आणि आत्म्याच्या पातळीवरचं ज्ञान अलौकिक आहे. आणि त्यामुळे त्या ज्ञानामध्ये राहणारा जो कोणी, त्यांनी जे सूत्र घेतलेलं आहे, भवप्रत्ययो विदेह प्रकृती लयानाम, असं त्या सूत्राचं नाव आहे. की डोळे उघडले की भवाचा प्रत्यय आहे, म्हणजे या लौकिकाचा प्रत्यय आहे. म्हणजे संतांनी डोळे उघडले की आपल्याला उत्सव कोणता करायचा, की समर्थ सांगा आपल्याला मसुरीलाच उत्सव करायचा, रामाचा उत्सव करायचा, कलेक्टरची परवानगी घ्या, हे झाड मध्ये येता येते तोडा, तुम्हाला शिधा नाही आला तर भिक्षेला बाहेर पडा. हे काय? हे व्युत्थान स्थितीमध्ये व्यवहार करणं आहे. आणि त्यांनी डोळे मिटले की हे जग त्यांच्यापासून दूर आहे. म्हणून समर्थ म्हणतात, दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. तो काही त्या देवाच्या मंदिरामध्ये येऊन बसत नाही. जितक्या ठिकाणी राम मंदिर आहेत त्या सगळ्या राम मंदिरांची जर का उत्सव महोत्सवांची स्थिती जर अवघड आहे, ती चांगली होऊन ते सुधारून उत्सव चांगले व्हावेत असं जर समर्थांना वाटत असेल तर समर्थांना देवता मंदिरात उपस्थित व्हायची आवश्यकता नाही. दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. तिथे बसून संकल्प करतात, हा उत्सव चांगला झालाच पाहिजे, तो उत्सव चांगला झालाच पाहिजे, आणि होतो. त्यांचे संकल्प आहेत. त्यामुळे इथे त्यांनी जे सांगितलं आहे की आत्मतत्वाच्या पातळीवरचा व्यवहार हा वेगळाच आहे. तो व्यवहार आम्हाला समजला पाहिजे. काही आपुलीये भूमिके आरिसा आपुले निके, पाहो न पाहो शके हे के आहे. आपुल्या ठाई दर्पण आपुले पाही स्वच्छपण, अथवा न पाही जाणं. याचा अर्थ काय? आरसा म्हणजे स्वच्छता, तेथे पाहण्या न पाहण्याची उरता, राहिली की तत्वता मुळीच नाही. म्हणजे आरसा आहे, आरसा स्वतःला पाहण्याची इच्छा करतो का, असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला. काही आपुलीये भूमिके आरिसा आपुले निके, म्हणजे आता हा आरसा स्वच्छ आहे की नाही, आरसा घाण आहे का, असं आरशाला वाटतं का? आरसा म्हणतो मला काय वाटायचं कारण आहे, आरशाला आपण स्वतःला पाहायचं आहे असं त्या आरशाच्याकडे भूमिकाच नाही आहे. आरसा स्वच्छ आहे की नाही, त्याच्यावर धूळ आहे मग आपला चेहरा चांगला दिसणार नाही, हे आरशात पाहणाऱ्या माणसाला वाटतं, आरशाला वाटत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं, काही आपुलीये भूमिके आरिसा आपुले निके, पाहो न पाहो शके हे के आहे. आपुल्या ठाई दर्पण आपुले पाही स्वच्छपण, आपण आपल्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ पाहू शकतो. त्याच्याकरता आमच्या छांदोग्य उपनिषदामध्ये कथा आहे रैकवाची, आणि ती कथा त्या भल्लाक्ष आणि त्याच्याबरोबरचा एक जो दुसरा संन्यासी असतो त्याचं नाव मी विसरले, पण त्या दोघांच्या चर्चेमधून आलेली ती कथा आहे. तो एक राजा आहे. तो राजा आपल्या ठिकाणी खूप चांगला राजा आहे. आपल्या राज्याची खूप चांगल्या तऱ्हेने लोकांना हे म्हणजे सुख अनुभव कीर्ती सगळ्याच बाजूनी तो देत असतो की ह्या राजासारखं राज्य नाही, या राजासारखा कोणी दाता नाही, या राजासारखं अनुशासन नाही, या राज्यात असलेल्या प्रजेसारखे सुखी लोक कुठे नाहीत वगैरे. त्याला हे सतत ऐकायची सवय असते. तर ते दुसऱ्याचं नाव विसरले मी आता. तो एक भल्लाक्ष आहे त्यातला. तो भल्लाक्ष आणि त्याच्याबरोबरचा जो दुसरा संन्यासी आहे ते दोघे जण त्या रस्त्यावरून चाललेले असतात. राजा आपल्या बाहेर बसलेला असतो कुठे लांब, आणि हे त्या राजाच्या त्या बगीच्यावरून चाललेले. ते म्हणाले हे काय बगीचा आहे वगैरे वगैरे असं वर्णन सगळं आपण बाकीचं सोडून देऊ.
पण ते दोघे बोलत चाललेले असताना तो एक जो वल्लाक्षाबरोबर दुसरा आहे तो म्हणतो की अरे तुला माहितीये का की हा राजा जो आहे हा किती कीर्तिमंत आहे, हा किती चांगला आहे. तो म्हणाला तो असेल चांगला की नाही मला माहिती नाही, पण तो थोडाच आपल्या रैकवासारखा आत्मज्ञानी आहे. मग आता या राजाला वाटलं की अरे आपल्यापेक्षा कोणीतरी वेगळा श्रेष्ठ आहे, आपण असे नाही आहोत. मग त्यांनी आपले सगळे शिपाई आणि हे सगळे शोधाला पाठवून दिले. हा रैक्व कुठे आहे, हा कोण रैक्व आहे, हा कोण असा आत्मज्ञानी पुरुष आहे, त्याचा शोध घ्या म्हणजे मी त्याला शरण जातो. आणि मग त्याला ते कळलं की हा एक साधा गाडीवान आहे, सगळं अंग ज्याचं त्याला सोरियोसिस झालाय म्हणा, अशा प्रकारे तो मोठा कातडीच्या रोगाने ग्रस्त झालेलं असं त्याचं शरीर आहे, अत्यंत दरिद्री आहे. घरामध्ये आईवडील जख्ख म्हातारी आहेत, त्या दोघांची तो सेवा करतोय, घरात खायला अन्न नाही, अशा स्थितीत असलेला असा हा तो रैक्व बसतो कुठे, तर ती गाडी उभी करून ठेवलेली असली की त्या गाडीच्या मागच्या बाजूनी जी बसायला जागा मिळते त्याच्या खाली सावलीला बसतो. आणि काय त्याला उद्योगधंदा करायचा असला करतो, नसेल तर नाही करत. हा त्याचा शोध लागल्यावर ह्याला तो रैक्व कळतो आणि हा त्या रैक्वाकडे जातो. तर तिथे गेल्यानंतर हा म्हणतो हा आत्मज्ञानी पुरुष. त्या राजाला पहिल्यांदा श्रद्धा म्हणून त्याला पुष्कळ द्रव्य दानाने पुष्कळ घेऊन गेला. तो म्हणतो मला याच्याशी काही करायचं नाही. पण राजाला मोठं आश्चर्य वाटतं की हे शरीर असं ओंगळवाणं, हे कपडे असे घाणेरडे, ही सगळी राहणं असं, याची परिस्थिती अशी, आणि ह्याला कसा आत्मज्ञानी म्हणायचा. याला आत्मज्ञानी म्हणणं जरा अवघड आहे. तो विषय आहे इथे. तेथे पाहण्या न पाहण्याची उरता राहिली की तत्वता मुळीचं. म्हणजे आरसा म्हणजे स्वच्छता, तेथे पाहण्या न पाहण्याची. आम्ही आम्हाला का पाहतो, कारण आम्ही एका विशिष्ट पद्धतीने आमचं स्टँडर्ड मान्य करतो आणि मग तसे आम्ही असले पाहिजे याची आम्ही धडपड करतो. आणि त्याच्याकरता आम्हाला तो आरसा पण पाहिजे, त्याच्याकरता आम्हाला अनेक गोष्टी पण पाहिजेत. इथे त्यांनी सांगितलं जो आत्मज्ञानी पुरुष आहे त्याचा देह बाहेर कसाही असो तो आतून आनंदीच आहे. आणि त्यामुळे आत्मज्ञानी पुरुषाला याचा अर्थ काय, हे कशा करताय, आता ते आत्मतत्वाविषयी सांगत चाललेले. ते आत्मतत्वाविषयी काय सांगतायत, आत्मतत्व कशानेही बाधित होत नाही आणि आत्मतत्वाला कशाचीही मदत गरज आवश्यकता भासत नाही. त्याचा बाह्य कोणत्याही लौकिक गोष्टीशी संबंध सुतराम येत नाही. आणि म्हणून हे सगळे दृष्टांत चालले. म्हणून ते म्हणतात त्याचं घर धुळीने भरलं आहे, ठीक आहे, त्यांनी काही दिवसात आंघोळ केलेली नाही आहे, खूप घाणेरडा आहे, असा खूप ते कथा मोठी आहे ती. शेवटी तो राजा आपली कन्या त्या रैक्वाला देतो आणि त्या राजाच्या कन्येचा विवाह त्या रैक्वाशी होतो आणि तो राजा ते ब्रह्मज्ञान त्या रैक्वाकडून प्राप्त करून घेतो. अशी ती शेवटी कथा उपनिषदातली संपते. पण इथे सांगण्याचं एवढंच आहे की आत्मवस्तू करता बाहेर कशाचीही जरुरी भासत नाही. समोर पाठी मोरिया मुखे होऊये आरसिया, वाचून तया प्रतितया होवावे का. मुखाची ये ठाई समोर पाठीमोरे पण येई, दर्पण संबंधे पाही अचानक तेच आरशा वाचून समोर पाठीमोरे पण नाही वदना लागून येणे केव्हाही. कारण का आम्हाला माझा चेहरा आरशात दिसतो असं वाटतं, कारण आम्हाला माहिती आहे या चेहऱ्याची मागची बाजू आरशात दिसत नाही म्हणून ती दिसली पाहिजे म्हणून मागे आरसा लावायचा. हे आम्ही केलं कारण आम्हाला दोन्हीकडनं पाहायचं आहे, त्यामुळे आम्हाला मागे आरशाची गरज आहे, आम्हाला पुढे आरशाची गरज आहे. तर यांनी इथे सांगितलं की समोर पाठीमोरिया मुखे होऊया आरसिया. म्हणाले आम्हाला स्वतःला आम्ही इतक्या दिशा दिल्या, एवढं असून आम्हाला भागत नाही. आम्ही कुणीतरी त्या लग्नाची वधू लग्नाचा वर त्यांना तयार करण्याकरता दुसरा माणूस आणलेला आहे, कारण ती व्यक्ती आरशात बघून सुद्धा स्वतःला पाहिल तरी ती 100% पाहू शकत नाही. त्यामुळे ती आता त्या दिवशीच्या कार्यक्रमाचं जे ते उत्सव मूर्ती आहे तर ती एकदम निर्दोष दिसली पाहिजे. मग त्याला तयार करण्याचं काम दुसऱ्याने केलं पाहिजे आणि तो एकदम प्रेझेंटेबल झाला पाहिजे किंवा झाली पाहिजे. याच्याकरता कुणीतरी दुसरा बोलावून आणून त्याला नटवणं हे कशा करता आहे. तर ते म्हणाले ज्या क्षणी आम्ही आम्हाला पाहण्याची इच्छा केली त्या क्षणी हे सुरू झालं की माझं दिसणं, मग त्याच्यातून ते वाढलं.
आधी मी मला पाहिलं, मग पाहिल्यावर काय वाईट आहे काय चांगलं आहे हे दिसलं, मग ते दिसलं म्हणून ते अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न, मग ते अधिक चांगलं झालं का नाही म्हणून तो आरसा स्वच्छ करण्याचा प्रयत्न, मग ते अधिक चांगलं दिसावं म्हणून चांगल्या पद्धतीचा आरसा तयार करण्याचा प्रयत्न, तो अधिक स्वच्छ दिसावा म्हणून त्याच्यावर उजेड टाकण्याचा प्रयत्न. म्हणजे मनुष्य हे सगळे कशाचं रूपक आहे? आपलं जीवन अधिकाधिक सुखी करण्याकरता आम्ही किती अंगाने आमच्या जीवनामध्ये भौतिकतेचा वापर करतो आणि भौतिक गोष्टी आमच्या किती वाढत गेल्या. म्हणजे पूर्वीच्या काळी कशाला, आजही आमच्या लहानपणापासून आम्ही ज्यांना पाहतो, एक व्यक्ती मी आजही पाहते ज्या 96 वर्षाच्या आहेत बाई, आता नऊवारी साडी नेसणारे आहेत, अजूनही त्यांच्याकडे कुठल्याही गावाला राहायला जायचं आहे तरी अडचण नाही. त्यांनी म्हणजे मी माझ्या लहानपणापासून, म्हणजे मी 50 वर्ष त्यांना पाहते, माझ्या वयाच्या 98व्या वर्षापासून गावाला जाताना त्यांच्याजवळ आहे केवढी पिशवी, या पर्स एवढीच पिशवी, तेवढ्याच पिशवीत त्यांचं सामान, त्या सामानामध्ये एक वाचायची पोथी, त्यांचा चष्मा आणि त्यांची जपाची माळ, हे एक, अंगावरचे एक कपडे आणि त्या पिशवीमध्ये दुसरे कपडे. झालं. प्रवासात आम्हाला मिळेल का, गाडी AC असेल का, मग चढायला जागा. आज 96व्या वर्षी सुद्धा भानगड नाही. कुठल्याही मुलाकडे जाताना लाल डब्याच्या गाडीतून फिरत असत, काही लागत नाही. कुणाही मुलाच्या घरी गेले तरी 96व्या वर्षापर्यंत एकादशी कधी चुकली नाही, एकादशी त्यांना कधी बाधली नाही. शेंगादाणे बांधतात, साबुदाणा बांधतात, भानगडच नाही, काहीही लागत नाही. आयुष्यभरा म्हणजे सगळ्या पूर्वीच्या कल्पना वेगळ्या होत्या त्यांच्या लहानपणी, आणि त्यात तो मराठवाडा मागासलेला, की चांगल्या घरंदाज बायकांनी आरशात पाहायचं नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आरसा सुद्धा नाही. त्या त्यांची म्हणजे काय नीट वेणी फणी काय असेल नीट नेटकं होणं, त्यांना आरसा लागतच. त्यावेळी आरसा कशाला पाहिजे, केस आपल्याला विंचरायचे, संपलं. म्हणजे ते जसे संन्याशाच्या कथा सांगतात की त्याला कळलं म्हणून त्यांनी शेवटचा कटोरा टाकला. अहो तो संन्याशी तरी आहे, हे कुठे संन्याशी आहेत, हे आमच्याच सारखे आहेत. आम्हाला प्रवासाला निघालं तर आमचा सरंजाम सांभाळणारे 1-1, 2-2 बॅगाच आहेत. ही सगळी आमची तंत्र त्या बॅगा सांभाळतात, मग बाकी आमचं आणखीन तंत्र दुसरे सांभाळतात. इतक्या सगळं करून सुद्धा आम्ही प्रवासावर आल्यावर दमलेले असतो की कंटाळा आला, शीण आला, घर ते घर. पण इथे त्यांनी जे म्हटलंय ना, उपाधी रहितता काय असते, हे उपाधी रहित आहे. आणि म्हणून ते आत्मतत्व जे आहे ते उपाधी रहित आहे. पूर्वीच्या काळी आपल्या लोकांना काय हौस नव्हती, असं या उपाध्या वाढवायच्या कशा करता. दिवसा 30 गादी गुंडाळून ठेवली, 30 सतरंजी टाकली, लोकांना बसायला बैठक आहे. रात्र झाली, त्याच गाद्या पसरल्या, झोपल्या, सकाळी वळकट्या करून ठेवून दिली, संपला विषय. घरामध्ये हे फर्निचर पाहिजे, त्याला 5 वर्ष झाली, त्याला 10 वर्ष झाली, मग ते आम्हाला बदला, मग आम्हाला ते आवडत नाही. हे सगळं जे आहे हे आम्ही भौतिकवादातून वाढवलं. हा त्याचा व्यावहारिक आस्पेक्ट आहे, पण त्याचा तात्विक आस्पेक्ट एकच आहे की ज्याला आत्मतत्वामध्ये राहता आलं त्याची प्राकृतिक गरज संपतच चालली, त्याला प्राकृतिक गरज वाढतच नाही त्याच्या ठिकाणी, आणि त्याची जरुरी राहत नाही. आता आणखीन एक बोल्ड स्टेटमेंट आहे जे आपण करावं, की आपण असं म्हणू नाही, पण आजकालच्या काळामध्ये असं कसं होईल, आजकाल लागतात पुष्कळ गोष्टी, कोण आजारी पडतं, कोण काय. जो या भौतिकतेमध्ये अडकला तोच आजारी पडतो. जो याच्यापासून, या उपाधींपासून दूर गेला, आणि आपण आता जो संदेश देतो गो बॅक टू नेचर, निसर्गाच्या अधिक जवळ जा, ही माणसं निसर्गाच्या अधिकच जवळ जगणारी आहेत. आणि दुसरं तत्व, आज या पृथ्वीला ओरबाडू नका, त्यांनी कुणालाच ओरबाडलं नाही आहे. म्हणजे पृथ्वीलाच कशाला, त्यांनी ना पैशाला ओरबाडलाय ना त्यांनी वस्तूला ओरबाड. फक्त म्हणजे आपल्याला सांगता येईल की कितीतरी लोक मी बघितलेत की एकदा वयाची 80 ओलांडली, 85 ओलांडली की धान्य मोजलेलं आहे, एक मूठ धान्य मोजलं, तेवढंच धान्य खाऊन राहायचं, संपलं, काही अडत नाही. कारण त्यांचं म्हणणं असं, बॉडी मेटाबॉलिझमच इतका कमी झालेला असतो की त्याच्याकरता अन्नाची गरजच उरत. 90-95 वर्ष जगतायत माणसं, तरी सुद्धा त्यांची गोष्ट काही कशा वाचून अडत नाही. हे कशाचं लक्षण आहे? व्यवहारता पाहिलं तर हे यांना ज्ञानदेवांना काही आम्ही दीर्घायुषी कसे व्हावे किंवा आम्ही अधिक सुखी कसे व्हावे याकरता अमृतानुभव नाहीये. पण आपण व्यवहारात जेव्हा पाहतो
की ही माणसं अशा प्रकारे जगतात, तेव्हा हे ज्या काय वैराग्याच्या व्याख्या, अभ्यासाच्या व्याख्या, साधन मार्गाच्या व्याख्या, आम्ही इतक्या व्याख्या वाचतो, त्या सगळ्यांची त्यांना गरजच नाही. त्यांनी ते मुळातच सुटलंय त्यांचं, ते त्याच्या मुळातच पलीकडे गेले. त्यांना तो झगडा शिल्लकच नाही आहे, त्यांच्या ठिकाणी तो झगडाच नाही आहे. आणि म्हणून ते इथे म्हणतात की समोर आणि पाठीमोर हे जे मुखे होऊ या आरिसिया वाचून तया प्रतितया हो आवे का, त्याच्याशिवाय नाही समोर पाठीमोरेपणा, नाही वदना लागून येणे केव्हाही. की खरोखरीच चेहऱ्याला समोर पाठीमागे असं बघावं तसं बघावं, हे केव्हा येतं, जेव्हा आरशाचा उपयोग करायची सुरुवात आम्ही करतो. आम्हाला आरशाची गरजच नाही असं जर धरलं, आपलं काही अडतच नाही. म्हणजे चारीधाम यात्रा करायला आमच्याकडे अजून पद्धत आहे की घराण्याचे एक उपाध्याय असायचे. तसे आमचे ते अण्णाचार्य धर्माधिकारी म्हणून उपाध्याय होते. ते पुण्याला आले, म्हणाले की मी आता चारीधाम यात्रा करणार आहे, म्हणजे उत्तराखंडाची चारधाम यात्रा. म्हटलं अण्णाचार्य तुमच्याकडे नाही स्वेटर घेतलेलं, नाही तुम्ही गरम कपडे, नाही शाल घेतलेली, कसे तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जाणार आहात? तुम्हाला निदान नारायण आणि तुम्हाला केदारनाथला तर तुम्हाला पाहिजे ना तुमच्याबरोबर गरम कपडे. काय करायचं आहे म्हणले गरम कपडे. आणि ते प्रवासाला गेले. त्यांना त्यांच्या त्या ज्येष्ठ याच्यामध्ये त्यावेळी त्यांना फारसं तिकीट पडलं नाही. 350 रुपयात ती सगळी तिकीटं तिथली बसची बिसची सगळी झाली. आणि काय यांना थोडंफार खायला लागलं तर ते म्हणजे फार लांबची गोष्ट नाही आहे, 90 सालची गोष्ट आहे. 90 साली 700 रुपयात चारधाम यात्रा करून ते परत आले. आणि हीच पिशवी हातामध्ये, एवढीच पिशवी हातात. या बाईंचं सांगितलं तसंच, एक धोतर, एक उपर्ण, एक पंचा, बस, त्याच्याशिवाय दुसरं बरोबर काय. म्हणून तेवढ्या थंडीला काही वाटलं नाही म्हणलं. आणि काही मनुष्य म्हणजे फाटका म्हणजे इतका की मी तर म्हटलंय तिथे थंडीने काकडूनच आखडून जातील, इतकी त्यांची शरीराची स्थिती यथायत. तसं नाही आहे. त्यांचा सांगण्याचा हेतू असा आहे की जो ज्या पद्धतीने जीवन जगतो तिथे सर्वांगे देखणा रवी परी ऐसे घडे केवी, जो उदय अस्तुची चवी स्वये घेपे. म्हणाले रवी सर्व बाजूने प्रकाशमान, पाही सर्वा कारण परी तो उदय असता लागून न पाही आपुल्या. म्हणाले तो आपला उदय असत, काही पाहू शकत नाही, कारण त्याला कुठे माहिती आहे उदय आहे नसतं आहे. आम्ही पाहतोय. म्हणजे सत्पुरुष कसा आहे हे त्याला पाहणं हे आमचं काम आहे. तो त्याला पाहतच नाही, कारण त्याला पाहण्याची गरजच नाही, कारण तो आत्मस्थितीमध्ये आहे. आणि तो आत्मस्थितीमध्ये असल्यामुळे तो वेगळं आत्मतत्व पाहायला जायची त्याला आवश्यकता नाही. तो त्याच्या मूळ रूपात आहे निवास करून. तसा हा सूर्य त्याच्या मूळ रूपात आहे, तो प्रकाशमान आहे, सर्व बाजूनी प्रकाश फेकतो आहे. हे सगळे त्याचे गुणधर्म असले तरी तो स्वतःचा असतं आणि उदय पाहत नाही. तसं हे आत्मतत्व आपण जग जन्माला घातलं हेही पाहत नाही, आणि या जगाचा आपण प्रलय केला हेही पाहत नाही. ते आहे तसंच आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही. त्या आत्मतत्वाला आम्ही आरशात पाहिलं, म्हणजे उत्पत्तीच्या आरशात पाहिलं, स्थितीच्या आरशात पाहिलं आणि लयाच्या आरशात पाहिलं. की या जगाचा नाश झाला हे पण आम्ही पाहिलं, हे जग अजून आहे हे आम्ही पाहिलं, हे जग उत्पन्न झालं आम्ही पाहिलं. त्याच्या बाजूनी अगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही, जे घडलंच नाहीये तू काय त्याची वार्ता, त्याच्या दृष्टीने काहीच घडलं नाही. तसं सूर्याच्या दृष्टीने नो इव्हेंट्स, काही घटना घडतच नाहीत. आपल्या दृष्टीने सूर्यामुळे किती घटना घडतात. पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, रोजच्या सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे, पुन्हा उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे, का अनेक गोष्टी आहेत की त्याच्यामुळे घडतं हे आम्ही पाहतो. आम्ही का पाहतो? आम्ही त्याच्यामध्ये आमच्यामध्ये उपाधी ठेवली आहे म्हणून. सूर्याला कोणतीच उपाधी नाही आहे, तशी आत्मतत्वाला कोणतीच उपाधी नाही आहे. त्या आत्मतत्वापासून जे निर्माण झालं आहे ते निर्माण होताना ज्यांनी उपाधी स्वीकारली, त्या उपाधीतून हे सगळं निर्माण केलं, त्यामुळे ते आम्हाला दिसतं आहे. वास्तविक तसं ते काही नाही आहे. तर ते म्हणाले रवी सर्व बाजूने प्रकाशमान, पाही सर्वा कारण परितो उदय असता लागून न पाही आपल्या. म्हणजे सूर्याने आपला अस्त उदय पाहण्याला
झटून जरी यत्न केला तरी तो व्यर्थ. तो कुठून पाहणार? नाही पाहू शकणार. सूर्य सूर्यत्वे परिपूर्ण, मग तो अस्त उदय पाही कोठून, तेवी चिन्मात्र वस्तूचे वस्तूपण वस्तूच्या ठाई. तसं चैतन्य चैतन्य रूपानीच आहे. आम्ही वरती हा देह आहे, ही व्यक्ती आहे, हे आपलं घर आहे, आपली प्रॉपर्टी आहे, हे सगळं आम्ही आम्हाला जोडून घेतलंय. पण हे एका चिन्मात्र वस्तूशिवाय दुसरं काही नाही आहे. म्हणजे आपल्याकडे एक फार सुंदर पुस्तक संघाचेच केळकर, यशवंतराव केळकर म्हणून होते, की विद्यार्थी परिषदेची स्थापना ज्यांनी केली त्या यशवंतराव केळकरांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव मी आत्ता विसरले. त्या पुस्तकामध्ये त्यांनी खूप छोटी छोटी वाक्य पण टाकली आहेत आणि फार छोटे छोटे मुद्दे फार सुंदर दिलेत. त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जो वैदिक धर्मावरती श्रद्धा ठेवून राहिला, ज्याची वैदिक धर्मावरती श्रद्धा आहे, त्या माणसाला पहिलं मरणाचं भय नाही. कारण त्याला माहिती आहे हा जन्म काय मला कायम टिकणारा जन्म नव्हे. या आत्ता मी आलो आहे, याच्या मागे काही नाही, याच्या पुढं काही असणार नाही. त्यामुळे ह्या जन्मात मला ओरबाडून काही खायचं आहे हा भाग नाही. मी चांगला वागलो तर मला काही चांगलं मिळेल, नाही वागलो तर पुन्हा दुःख कुठंतरी भोगावं लागेल, नाही तर भोगायला इथं यावं लागेल. त्यामुळे तो पुनर्जन्माचं किंवा जन्माचं सातत्य मानत असल्यामुळे किंवा पुनर्जन्माचा सिद्धांत मानत असल्यामुळे त्याला म्हणाले मृत्यू हा भयाचा विषय नाही. ज्याचं मृत्यूचं भय गेलं त्याचा पहिला स्वार्थ सुटला. त्याला पहिला स्वार्थ वाटत नाही कोणत्याच गोष्टीचा. मरणाचं भय गेल्यामुळे कोणत्याही ठिकाणी उडी घेताना किंवा कोणतंही कार्य करताना आपला जीव गेला तर काय होईल हे त्याला वाटत नाही. तो म्हणतो हे कार्य महत्वाचं, जीव महत्वाचा नाहीच तर केव्हा तरी पडायचाच आहे. ते कार्य झालं पाहिजे, जीवाचं काय मोठेपण. तर त्यांनी अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये खूप छान दिल्या आहेत की ज्याच्या आधाराने तत्वज्ञानच आहे, पण एक कार्यकर्त्यांनी ते तत्वज्ञान कसं अनुसरावं अशा अर्थाने तो विषय लिहिलाय. पण अगदी पूर्णपणे तत्वज्ञानाची त्या ठिकाणी चर्चा फार सुंदर शब्दात केलेली आहे. म्हणजे मी ते माझ्याकडे वर ठेवलं आहे पुस्तक. मला ते फार आवडतं त्यांचं पुस्तक. त्यांनी ज्या तऱ्हेने आणि जीवन तसंच जगले हे विशेष आहे की जीवनही जगले ते तसंच जगले. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की सूर्य सूर्यत्वे परिपूर्ण, मग तो अस्त उदय पायी कोठून, तेवी चिन्मात्र वस्तूचे वस्तूपण वस्तूच्या ठाई. हे आज हा अध्यात्माचा प्रांत समजून घ्यायला आम्हाला अडचण येते. त्याचं कारण असं की आम्ही हळूहळू या देशात राहून सुद्धा आम्ही निवृत्तीपर मार्गाच्या अधिक जवळ नाही आहोत, आम्ही प्रवृत्तीपर मार्गाच्या अधिक जवळ आहोत. आणि त्यामुळे ही प्रवृत्ती सोडून निवृत्तीकडे जायचं आहे याची अडचण आहे. आमच्याकडे जेव्हा पुण्यात ब्राह्मण संमेलन भरलं त्यावेळी पहिल्यांदा त्या लोकांच्या लक्षात आलं की त्या ब्राह्मण संमेलनाच्या अडचणी काय आहेत. तोपर्यंत हे ब्राह्मण संमेलन मराठवाड्यामध्ये भरत होतं. मराठवाड्यातल्या लोकांच्या गरजा आजही मिनिमम आहेत. त्यामुळे तुमच्या त्या संमेलनाच्या इथे आम्हाला पाणी किती मिळालं, आम्हाला आंघोळीला मिळालं की नाही, आम्हाला कपडे धुवायला मिळाले की नाही, जेवणाची व्यवस्था उत्तम होती की नाही, झोपणे ते म्हणजे ते 2 दिवस तर पडायचं तिथे, कुठेही झोपू, आमचं काम भागलं. इथे आल्यानंतर किंवा इतरत्र जेव्हा ती संमेलन घ्यायची वेळ आली तेव्हा लक्षात आलं की लोकांच्या व्यवस्थेपायीच ते संमेलनाची हैराणी व्हायची वेळ आलेली आहे की यांची व्यवस्था करा कशी, यांच्या भोजनाची व्यवस्था करा कशी, यांना बोलवा कसं. जेव्हा चित्पावन ब्राह्मणांचं संमेलन भरलं त्या संमेलनाला त्यांनी म्हणून कुलं आणि लोकांची संख्या मर्यादित झाली. 25,000 लोकांचं संमेलन भरलं आणि अखिल भारतीय ब्राह्मण संमेलनाला 4 लाख लोक उपस्थित होते. या 4 लाख लोकांच्या मध्ये आमच्यासारखा पांढरपेशा समाज, स्वतःला समजणारा, व्हाईट कलर्ड मेंटॅलिटी असणारा तिथे खूप कमी, पण तो तिथे राहूच शकत नाही. कारण त्याचं कारण असं की देहाच्या करता जी तडजोड लागते, कुठे प्रवासात गेलो ना आपल्याला तडजोडीने राहायचं आहे, त्याला आमची तयारी नाही. आम्हाला त्या मानसाच्या किनाऱ्यावर सुद्धा आम्हाला इथल्याच 5 स्टार सोयी पाहिजे, ते त्याच्याशिवाय आम्ही तिथे राहायला तयार होत नाही. हे सगळं कुणाकरता आहे? हे सगळं जो प्रवृत्तीवादाकडून निवृत्तीवादाकडे वळलेला आहे, ज्याची धारणा ही अधिकाधिक निवृत्त झालेली आहे.
कारण त्याच्याशिवाय हे आपल्याला कळणं अवघड आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की रसू आपण पिया पिये की तोंड लपवून ठाये, हे रस पण नव्हे तया जैसे. रस आपण काय पितो न पित हे ठरविण्यास येतो, काय आपुले चुकवून बसतो तोंड बुध हो एकीकडे. रसाने रसासी नये की पियावयासी, तो रसची रस सर्वांशी, पिणे न पिणे तेथे नसो. किंवा नसे पाहिजे, पिणे न पिणे तेथे नसे. म्हणजे ते म्हणाले की रसू आपण पिया पिये होत नाही. तो रसच आपला आपल्याला कसा पिईल, कारण तो स्वतःच रसरूप आहे. त्यामुळे जो स्वतः आत्मरूप आहे तो या आत्म्याने निर्माण केलेल्या या जगाचा उपभोग काय घेईल. त्याला ते मृत्तिके समानच आहे. ते जे म्हणतात आम्हाला हे सगळं मृत्तिके समान आहे. का मृत्तिके समान आहे? कारण ज्याने आत्मरस चाखला आहे त्याला या बाहेरच्या रसाचं काय, त्याला या बाहेरच्या गोष्टीचं काही पडलेलं नाही. की रसू आपण या पिये की तोंड लपवून ठाये, का तो प्यायचा नाही तो रस, आपण रस आहोत म्हणून तो तोंड लपवतो. हे रस पण नव्हे तया जैसे. तो जर तोंड लपवायला लागला तर त्याचा रसपणा संपला. कारण आपण असं जर एकदा म्हटलं की मी खोटं बोलत नाही, पण समोरची परिस्थिती अशी आली की मला खोटं बोललं पाहिजे, त्यावेळी मी खोटं बोलून मोकळीच होऊन तोंड फिरवलं किंवा मी खोटं बोलणार नाही म्हणून तोंड फिरवलं, तर तुमच्या मी सत्यवादी आहे या म्हणण्याला अर्थच उरला नाही. जसं धर्मराजाने केलं, सगळे धडे दिलेले आहेत आपल्याला की नरोवा कुंजरोवा केलेलं आहे. मला माहित नाही की अश्वत्थामा मेला, पण कोण मेला, नर का कुंजर, कोण गेला माहिती नाही आहे. तर त्यामुळे तो कोण, आता धर्मराजाने असं म्हटल्यावरती शंका नाही घेतली द्रोणाचार्यांच्या मनात शंका नाही आली, कारण हा खोटं बोलणारच नाही. म्हणजे दुर्दैव असं आहे, सज्जनाच्या मध्ये असणारी दुर्जनता जी आहे ना ती जास्त भयंकर आहे. दुर्जनाच्या ठिकाणची सज्जनता ही जास्त निर्मळ आहे. त्यामुळे नास्तिक मनुष्य जेव्हा आस्तिक होतो तेव्हा तो अधिक प्रामाणिकपणे आस्तिक होतो, आणि आस्तिक मनुष्य जेव्हा आस्तिकतेचे डांगोरे पिटतो तेव्हा त्याच्या खाली नास्तिकता ही दंभाचाराने वावरत असते. त्याच्या ठिकाणी दंभाचार राहतो, नास्तिकाच्या ठिकाणी दंभाचार राहत नाही. कारण खोट्याच्या ठिकाणी सत्य राहूच शकत नाही. खोटला जो खोटेपणाने जगायचं असतं तरी सत्याच्या आश्रयावर जगावं लागतं, आणि हा सत्याचा आश्रय करून त्याच्या जीवावर खोटं वागत राहतं. हा फरक आहे. आस्तिक मनुष्याच्या ठिकाणी न त्याचे लाभ होण्याचं कारण एकच आहे की आस्तिकतेची भाषा बोलत नास्तिकापेक्षा अधिक दांभिकता वर्तनात येते, आणि नास्तिकाच्या ठिकाणी मी नास्तिक आहे म्हटल्यानंतर त्याला आस्तिकतेची भाषाच करता येत नाही. आणि खोटं खऱ्याच्या पार्श्वभूमीशिवाय राहू शकत नाही, कारण कोणत्याही गोष्टीला अधिष्ठान सत्य आहे, असत्य हे अधिष्ठान नाही आहे. त्यामुळे असत्य टिकू शकत नाही. सत्याच्या अधिष्ठानावर असत्य टिकतं म्हणून महंती चालते. असत्य दरोडेखोराला महंत होता येत नाही, पण खरं बोलून आणि ढोंग करून महंत आपली महंती चालवू शकतो, कारण अधिष्ठान भिन्न आहे. तर इथे त्यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे की आपणच जर रस आहे, आपण जर म्हणतो की आम्ही सत्य बोलतो, तर सत्य बोलणाऱ्या माणसांनी सत्य बोलायची वेळ आल्यानंतर जर त्याच्यापासून दूर होणं याच्यासारखं पापच नव्हे, याच्यासारखा दुराचारच नव्हे. म्हणजे धर्मराजाला शेवटी असं वाटलं की मी स्वतः साक्षात धर्म हे माझं रूप आहे असं असून सुद्धा सगळे निघून गेले आणि मलाच मात्र सगळ्यात शेवटी स्वर्गाचं दर्शन घडलं. कारण मी या अशा गोष्टी केल्या म्हणून. मी कधी असत्य भाषण करत नाही असं म्हणणारा, पण मी असत्य भाषण केलं, आणि नरोवा कुंजरोवा हे मी केलं. हे कशा करता केलं, का केलं, ते करताना तर दोन पक्ष. कृष्णाने सांगितलं की तू सांगू नकोस अश्वत्थामा हा हत्ती गेला का अश्वत्थामा मेला, तुझं सांग, तू फक्त मला माहिती नाही असं सांग. मला माहिती नाही असं सांग म्हणताना धर्माचं पालन करणारा धर्मराज मात्र कृष्णावर विश्वासच नाही. तो त्याला असं वाटतं की कृष्णाने मला बोलायला सांगितलं,
म्हणजे माझं जे सत्यपालनाचं व्रत होतं ते व्रत कृष्ण मोडतो आहे. म्हणजे त्याला हे नाही समजलं की हे साक्षात धर्माला निर्माण करणारं परमात्म्याचं स्वरूप आहे. त्यांनी मला अनुज्ञा दिलेली आहे आणि मला जर ती पालन करायची आहे तर मला शंका कशा करता? माझ्या अंतःकरणात शंका उत्पन्न होताच कामा नये. शंका उत्पन्न झालीच नसती तर ते सत्य का अनृत याची चर्चाच झाली नसती, कारण तो त्याचा विषय नव्हता. आणि म्हणून तो त्या निष्काम भावाने ते करत नाही. म्हणून आपण जे म्हटलं ना, ही जी दांभिकता आहे, ही जी हिपोक्रसी आहे, ही त्या सत्यावर उभी राहते. मी सत्यवादी आहे. ते पराशर मुनींच्या ठिकाणी घडलं का? पराशर मुनी ब्रह्मज्ञानी आहेत. त्या मत्स्यगंधेपासून त्यांना जो व्यासपुत्र मिळाला 8 वर्षाचा, त्यांनी काय असं म्हटलं नाही, अहो हे काय भानगड आहे बाबा, माझ्यापर्यंत हे कशा करता आणलं? मी एवढा ब्रह्मज्ञानी पुरुष आणि तुम्ही माझा एवढी बदनामी कशा करता केली? आपल्याला काय, ईश्वराची इच्छा. आपण थोडेच आपल्या इच्छेने वर्ततो, आपण ईश्वरा इच्छेने वर्ततो. कुठलीच गोष्ट त्यांना बाधित झाली नाही, त्यांच्यापर्यंत कुठलीच गोष्ट पोचली नाही. ईश्वराची इच्छा पुरी करायची, पुरी करून पुढे निघून गेली. आणि धर्माला मी सत्य बोलतो, मी सत्यवादी आहे, मी असा आहे. नामदेवांना गुरु करावा लागला, कुर्मदासांना गुरु नाही करावा लागला. हे जे आहे याच्या मागचं सूत्र की त्यांनी म्हटलं जो रस आहे तो जो रस, हे रसपण नव्हे तया जैसे. तर त्यांनी जसं म्हटलं आहे की अहो रसानी रसाकडे तोंड फिरवणं, हे काय रसाचा गुणधर्म राहिला नाही झाला. तो रस भावानी परिपूर्ण आहे. म्हणजे माता कुमाता न भवती म्हणणारे म्हणजे पंडित काव्य आहे ना ते. त्यामुळे मोरोपंडितांच्या ठिकाणी माता कुमाता न भवती म्हणण्याचं कारण हेच आहे की मातेच्या दृष्टीसमोर फक्त न्याय आहे, तिच्याकडे तराजूच आहे. पहिला तराजू आहे आणि त्याच्यानंतर ममत्व आहे. हा माझा मुलगा जवळचा, तो दूरचा. गांधारीमध्ये आपल्याला बघायला मिळतं, गांधारी सगळ्यांवर सारखं प्रेम करते. दुर्योधनाला सांगते यतो धर्मस ततो जया. दुर्योधना, तुम्हाला कितीही वेळा आशीर्वाद मागितलास, रोज युद्ध करायला जाताना आशीर्वाद मागितलास तरी आशीर्वाद तुला हाच मिळेल की ज्या बाजूनी धर्म आहे त्याच बाजूनी जय आहे. धर्माने व्यवहार कर, तुझा जय होईल. तू अधर्माने व्यवहार करतोस हे ती बोलत नाही. ती एवढंच बोलते जिथे धर्म आहे तिथे जय आहे. पण तो ठीक आहे, मग आई निदान तू मला संरक्षण तरी दे माझ्या. ती म्हणाली देते. माता आहे, आपल्या पुत्राच्या कल्याणाकरता जे जे करणं शक्य आहे ते ज्या मर्यादेत करायचं आहे त्या मर्यादेत ती करते, कारण त्याची पण मर्यादा आहे. आणि त्यामुळे सगळ्या ते महाभारताच्या कथा ज्या आहेत त्या एकेका गुणाचा परामर्श घेणारे आहेत. त्यामुळे इथे त्यांनी जसं म्हटलंय ना की हा जो रस आहे तो त्याचा गुणधर्म आहे. त्या रसाला डावलणं आणि म्हणून सद्गुणाची विकृती होणं. सावरकरांनी तो विषय मांडलाय, सद्गुण विकृती हा सावरकरांनी मांडलेला विषय आहे की सद्गुणाची विकृती कशी होते. तसं इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्या मूळ स्वरूपाला नाकारणं किंवा आपल्या मूळ स्वरूपापासून आपण आपल्याला न ओळखणं, या दोन्ही गोष्टी चूक आहेत. आम्ही काय ओळखत नाही, आम्ही आत्मरूप आहोत हे ओळखत नाही. आम्ही आमच्या मूळ स्वरूपाशी प्रामाणिक पण राहत नाही. त्यामुळे या जगाच्या पसाऱ्यामध्ये आम्ही अडकलो आणि म्हणून आम्ही त्या पसाऱ्यामधून सुटण्याचा जेव्हा प्रयत्न करतो आहोत तेव्हा आमची दिशा कोणती आहे, आम्ही कोणत्या दिशेने व्यवहार करतोय आणि कोणत्या दिशेला जाणार आहोत. आता आपण एक घेऊन फक्त थांबूया. तैसे पाहणे न पाहणे, पाहणेपणेची हा नेणे आणि दोन्ही हे येणे स्वयेची आसीजे. तेवी आत्म्या ठाई स्वतः पाहणे न पाहणे नाही. त्यामुळे तो आपल्या ठिकाणी यातलं काही करत नाही. मी या रूपामध्ये आहे, मी हा असा आहे बस. म्हणजे हे लोकांनी बघावं की हा असा आहे. तो त्याच्या ठिकाणी काही करत नाही. तो पाहणे रूप ठाईच्या ठाई अक्षयीचा. तो स्वतः कसा आहे, पाहणे रूप आहे. म्हणजे पाहायचं असेल त्याला आणखीन काहीतरी जोडा. जसं आपल्याकडे मेन्स आहे, तिथे तुमच्याकडे सप्लाय येऊन बसलेला आहे. आता त्या सप्लायला काय जोडायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. दिवे जोडा, नाही तो पंखे जोडा, नाही तर AC जोडा, नाही तो फ्रीज जोडा.
तर त्यांनी म्हटलं तसं की त्याच्या मूळ स्वरूपामध्ये फक्त त्याची स्थिती ही जाणीव रूप आहे. तो फक्त जाणीव रूपाने प्रकट आहे. म्हणजे पाहणेपणाचा हेत त्या ठाई न संभवत. हेत म्हणजे हेतू, कारण, अर्थ, अपेक्षा ही त्याच्या ठिकाणी काही नाही आहे. त्याला हे कुणाला उत्तर दिलंय? एकाकी न रमनतेला उत्तर दिलेलं आहे. तो आपल्या ठिकाणी एकटा रमत नाही म्हणून जग निर्माण केलं असं नाही. त्यांनी जग का निर्माण केलं हे ज्याच्याकडे हिंमत आहे त्यांनी त्याला जाऊन विचारावं. जसं तो चांगला हत्ती आहे, चांगला गंडस्थळातून ज्याच्या मध वाहतोय, अगदी तरुण आहे आणि चांगला माजलेला आहे, असा नुसता धावतोय, त्या हत्तीला जाऊन तू थांब म्हणायचं ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे, तो तितका बलवान असेल तर त्या हत्तीला टक्कर दे. तसं भगवंता तू हे तुझ्याकरता वचन उच्चारलं याचा अर्थ काय हे विचारायला त्याच्याकडे जाण्याचा ज्याला अधिकार आहे त्यांनी विचारावं. बाकीच्यांनी त्यांनी जग का निर्माण केलं याच्यामध्ये आपलं डोकं खर्च करण्याची काही आवश्यकता नाही. जसं व्यवहारामध्ये आपण म्हणतो राजा राज्य करी दुबळा का चिंता करी. भगवंतानी व्यवस्था लावून दिलेली आहे, ती व्यवस्था का लावली याची चिंता कशा करतात. उपनिषद सांगतात त्या व्यवस्थेतून त्या मूळ स्वरूपाला कसं जावं याची चिंता करूया. ती चिंता ते निर्माण का केलं याची चिंता नाही, तो करणाऱ्याला विचारा. तो इतका सर्वतंत्र स्वतंत्र आहे. म्हणून ते म्हणतात म्हणजे पाहणेपणाचा हेत त्या ठाई न संभवत, न पाहणेपणाचं यत्किंचित जागा नाही. म्हणजे पाहणेपणा ही जाणीव त्याच्या ठिकाणी आहे. पाहणं हे त्याला करण्याची आवश्यकता नाही. न पाहणं हे तर संभवतच नाही. तो पाहत नाही हे म्हणून ते सांगतात की न पाहणेपणाचं यत्किंचित जागा नाही. कारण पाहायचं किंवा पाहिलं ही जर क्रिया असेल तर त्याच्याशिवाय दुसरा कोण करणार. पाहणं ही क्रिया असेल तरी तोच करणार आणि पाहायचं नाही, न पाहणं ही क्रिया असेल तरी तोच करणार. त्यामुळे न पाहणं ही संभवत नाही, पाहणंही संभवत नाही. त्याच्या ठिकाणी संभवते ती फक्त जाणीव. जाणीव म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे पाहण्याच्या ज्ञानाचं सगळं काही हे त्याच्याजवळ आहे. आणि म्हणून आपण आपल्याला सुद्धा द्रष्टा म्हटलेलं आहे, पाहणारा.